आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मराठी नाटक नकोशी. लेखिका सायली थेरे, सादर करते सुरेंद्र पाटील. चला तर ऐकूया मराठी नाटक नकोशी. अरे देवा. सीमा आता नाही का चालवत माझ्याकडून. अरे देवा, कुठे जायचं आहे आपल्याला तेही ठाऊक नाही. अरे अरे देवा, दिशाहीन झालो आहेत का आपण. नुसतेच दिशाहीन नाही, बेघर आणि कफल्लकही. सगळं संपलं तुमच्या एकाच अट्टाहासानं. होय, मुलगा पाहिजे होता मला. तो माझा अट्टहास होता ग. घराला वंशाचा दिवा पाहिजे, या एकाच अट्टहासानं उद्ध्वस्त झालाय आपला संसार. घराचे वासे फिरले आणि पोटच्या पोरानंच आपल्याला घराबाहेर काढलं ग. पोटच्या पोरानंच आपल्याला घराबाहेर काढलं. अहो तुम्हीच असे रडाल तर मी काय करायचं बापडीनं. चला त्या तिकडे एक पडकं रिकामं घर आहे, बघू मिळतो का निवारा. पण सीमा, आता आपल्यावर खरंच घर देता का घर असं म्हणण्याची वेळ आली आहे बघ सीमा. घर देता का घर असं म्हणायची वेळ आली आहे. ठीक आहे, चल सीमा, चल. अरे देवा, अरे बापरे. सीमा, तू बरोबर आहे. माफ करा. लागलं का कुठे? एवढा रहदारीचा रस्ता आहे हा. हो. आणि तुम्ही असा पार करताय. कुठे लागलं तर नाही ना? अगं नाही ग पोरी. अगं नियतीनं आमच्या मनावर एवढ्या जखमा केलेल्या आहेत, त्यापुढे ह्या लहान मोठ्या जखमांचं काहीच वाटत नाही ग आता आम्हाला. बेटा जा, तू घाईत असशील. हो. कामावर निघालीस ना? आम्ही जातो. जा बेटा, जा तू. जा. अरे नाही, तुम्हा दोघांना असं रस्त्यावर या अवस्थेत सोडून कशी बरं जाईन मी. चला बसा दोघे या गाडीत. चला लवकर. अरे गाडीत कशाला? आम्हाला दवाखान्यात वगैरे जायचं नाहीये पोरी. दवाखान्यात वगैरे जायचं नाहीये. नाही मलमपट्टी करायलाही पैसे नाहीत ग पोरी आमच्याकडे. बरं, पण तुमचं घर कुठे आहे? घर? पोरी घर नाही ग आम्हाला. बेघर आहोत आम्ही, बेघर. आमच्या मुलाने आम्हाला घराबाहेर काढलं. एकुलता एक आहे ग. पण सीमा, सांभाळ स्वतःला. बरं असू द्या, बसा गाडीत. मी करते तुमची सगळी व्यवस्था. काय? खरंच? कुठं? अनाथाश्रमात? अगं की वृद्धाश्रमात? कारमध्ये बसा, सांगते सगळं. बरं पोरी, आता तुझा आग्रहच आहे तर बसतो आम्ही कारमध्ये. चल सीमा. सावकाश बसा. हो. कुठे आलो बेटा आपण? हे आहे स्नेहालय. तुमच्या सारख्यांचीच मी इथे सेवा करते. इथे तुम्हाला तुमच्यासारखे अनेक जण भेटतील. तुमचं दुःख इथे हलकं होईल. तुमच्या आयुष्याला नवी उभारी मिळेल. या, उतरा कारमधून. या, आमच्या स्नेहालयात तुमचे स्वागत आहे.
इथल्या तुमच्यासारख्याच माझ्या जीवलगांना भेटा. बघा कसे मुलांचे फोटो छातीशी कवटाळून रडतायत. ज्या मुलांसाठी नवस केलं, कधी डॉक्टर, कधी ज्योतिष्य, तर कधी भोंदूबाबांच्या मागे लागले, त्याच मुलांनी आज या साऱ्यांना बेघर केलं, बेसहारा अनाथ केलं. अगं पण पोरी, तुझं हे स्नेहालय अशा कुपुत्रांच्या दुष्कर्मांनी जखमी झालेल्या आपल्या उतार वयातील कुबड्या गमावलेल्या आणि आयुष्याची सारीच सोनेरी स्वप्ने बेचिराख झालेल्या जन्मदात्या मायबापांसाठी स्वर्गच नव्हे का बेटा? पोरी, एक विचारू? अगदी निर्धास्तपणे विचारा. हे स्नेहालय चालवायला एवढा मोठा खर्च उभा करायला तुला पैसे तर लागत असतीलच ना? पण बेटा, आमच्याजवळ तुला द्यायला काहीच पैसे नाहीत ग. हो ग पोरी. 2 दिवसापासून आम्ही उपाशी आहोत ग पोरी. हो. नुसतं पाणी पिऊन दिवस काढतोय आम्ही. खरंच पैसे नाहीत ग आमच्याकडे. हो ग पोरी, पैसे नाहीत आमच्याकडे. त्याची चिंता तुम्ही करू नका. मी लगेच तुमच्या जेवणाची व्यवस्था करते. काय? आणि मी फक्त इथे माझी सेवा देते. हे स्नेहालय माझे बाबा वीरेंद्र पंडित यांनी सुरू केलं आहे. बसा तुम्ही, मी आले. काय म्हटलंस तू? वीरेंद्र पंडित? अरे म्हणजे माझा वीरू, माझा मित्र वीरू. काय? हो ग. हो, म्हणजे हे स्नेहालय वीरू भाऊजींनी सुरू केलंय? कधी बोलले नाहीत ते? तुमची आणि त्यांची केवढी घनिष्ठ मैत्री होती. हो ग सीमा. मात्र मागील 25 वर्षात ते कधीच आपल्याकडे फिरकले देखील नाही. असं काय झालं हो अचानक? नाहीच फिरकणार तो. नाहीच फिरकणार. का? पण आज नियती पुन्हा एकदा आम्हाला आमने सामने आणणार तर. म्हणजे तुमचं आणि वीरू भाऊजींचं 25 वर्षांपूर्वी काही खटकलं होतं की काय? 25 वर्षापूर्वी. आठवलं मला सीमा. सारं आठवलं. सारं काही कालच घडल्यासारखं डोळ्यासमोरून साऱ्या घटना माझ्या पुढ्यात जणू काही पुन्हा घडत आहे. सीमा, आपल्याला पहिली मुलगी झाली होती, आठवते ना तुला सीमा? हो. पण तुम्हाला मुलगाच पाहिजे होता. मुलगी झाली म्हणून अख्खं घर तुम्ही डोक्यावर घेतलं होतं. आणि काही दिवसातच माझ्या नकळत तुम्ही त्या माझ्या पोटच्या गोळ्याला माझ्यापासून कायमचं दूर केलं. कुठे आहे माझी पोर? सांगा कुठे आहे माझी मुलगी? कुठे आहे? सांगा ना, सांगा. सांगतो सीमा, सगळं सांगतो ग, सगळं सांगतो. आता हृदय घट्ट करून ऐक सीमा. मला आजही आठवते ती पावसाळी रात्र. मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. त्या दिवशी जणू आभाळच फाटलं होतं. मला मुलगा हवा असताना तुला मुलगी झाली आणि माझ्यातला सैतान जागा झाला. तू तुझ्या खोलीत तिला झोपवत होतीस आणि मी त्या मुलीपासून सुटका कशी मिळवायची याचा विचार करीत होतो. आणि मग केवढा भयंकर पाऊस पडतोय बाहेर. आणि काय रे गोपाल, काय काम काढलं एवढं महत्वाचं? अरे, आणि तेही अशा भयानक पावसाळी रात्री. हे बघ आता वीरू, तुला सांगतो, मी सरळ मुद्द्यावरच येतो. हा बोल. सीमाला मुलगी झाली आहे. हो मला मुलगा हवा होता. तुला माहिती आहे ना, हो. मला मुलीचा तिरस्कार आहे, राग येतो मला मुलींचा.
माझा वंश पुढे चालविण्यासाठी मला मुलगा हवाय. ठीक आहे ना. अरे दुसऱ्या वेळी होईल ना मुलगा. उगा टेन्शन का घेतोस यार. हे बघ वीरू, सीमा आणि ती मुलगी घरी येऊन आज 1 आठवडा होतोय. पण जेव्हा जेव्हा त्या मुलीचा रडण्याचा आवाज माझ्या कानी पडतो ना, त्यावेळी माझे कान बधीर होतात आणि माझं रक्त खवळतं. अरे वाटतं या मुलीला आत्ताच उचलून दूर फेकून द्यावं. गोपाल, गोपाल, अरे वेळ लागलाय का तुला? काय? अरे हे काय बोलतोयस तू? तू काय तिचा जीव घेणार आहेस का? तिला कायमचा संपवणार आहेस का? मग मी काय करू वीरू? सांग ना, तू सांग ना यार, मी काय करू? गोपाल, अरे तू बाप आहेस, तिचा बाप. तुझ्या मनात थोडं तरी प्रेम, ममता, वात्सल्य आहे की नाही? अरे बहिणीचा तरी विचार कर. किती त्रास सहन केला असेल त्यांनी तिच्या जन्माच्या वेळी. आणि तू त्या निरागस निष्पाप जीवाचा प्राण घ्यायला निघालायस. अरे धिक्कार आहे तुझा मित्रा, धिक्कार आहे. वीरू, अरे तुला मित्र म्हणण्याची मला आज लाज वाटतेय, लाज. काय वीरू? अरे पुढे भरपूर आयुष्य पडलंय तुझ्या. पहिली मुलगी झाली, दुसरा मुलगा होईल ना. अरे थोडा धीर धर. बघ, जरा शांतपणे विचार कर. वीरू, क्रोधाच्या भरात असे अघोरी कृत्य करू नकोस मित्रा. हे बघ वीरू, मला सल्ला नको आहे. कळलं का तुला? मला सल्ला नको आहे. आणि सल्ला द्यायला नव्हे, मदत करायला बोलवलंय मी तुला. अरे पण ठीक आहे, जा, मी बघून घेईन माझं काय करायचं ते. आणि हो, ऐक, आजपासून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद. गोपाल, लक्षात ठेव. अरे निघ तू इथून. अरे जा म्हणतो ना तुला. गोपाल, चल निघ. गुड नाईट. गोपाल, अरे मित्रा भानावर ये. अरे जरा विचार कर. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? काय? तुला मुलगाच पाहिजे या हट्टाने तू आंधळा झालायस. हे तू पेटलायस. बघ, ही आग तुला ना सुखाने जगू देणार ना मरू देणार. वीरू, अरे मित्रा, मी तुझी मदत करीनही, मात्र तुझं मन तुला सतत बोचत राहील. काय? मित्रा गोपाल, अरे तू स्वतःला देखील माफ करू शकणार नाहीस. अरे सावर रे गोपाळ. वीरू, तुझं प्रवचन नको आहे मला. मला हवी आहे फक्त त्या नकुशीपासून सुटका. ठीक आहे. बरं, मग त्यासाठी मी काय मदत करू शकतो तुला? तू या नकोशीला कुठेतरी नेऊन सोडायचं. कुठेतरी म्हणजे? कुठेतरी म्हणजे कुठे? कचऱ्याच्या डब्यात, बसमध्ये, स्टेशनवर किंवा रेल्वे लाईनवर. अरे पण मला. हे बघ वीरू, आता मला कुठलेही प्रश्न नको आहेत. फक्त काम करायचं आहे तुला. ठीक आहे, आण तिला लगेच. आत्ताच नेणार? मैत्रीसाठी हेही करावंच लागणार. आण लवकर. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, विजा कडकडतायत, रात्रीचा अंधार, निर्मनुष्य रस्ते, कुणाला काहीही कळणार नाही. जा, आण लवकर तिला. थँक्यू मित्रा, थँक्यू. बैस तू, येतो मी तिला घेऊन. हो, मैत्रीत काय काय करावं लागतं. मला तर आत्ताच घाम फुटायला लागलाय. देवा, देवा, तूच मार्ग दाखव रे बाबा, तूच मार्ग दाखव. आणि वीरू तुझ्या मुलीला कायमचा घेऊन गेला. तो त्या दिवसानंतर आजवर मला कधीच भेटला नाही. कधीच भेटला नाही. मी त्याचा खूप शोध घेतला, पण सार व्यर्थ. आज भेटले की मी विचारतेच त्यांना, कुठे आहे माझी मुलगी? काय केलं तिचं? कुठं लपवलं तिला की जीव घेतला त्या निष्पाप कोवळ्या जीवाचा? काय का असं बोलू नको. कोण आलंय नवीन? नमस्कार. हे काय? अरे हे मी काय बघतोय? गोपाल, तू वीरू आणि सीमा वहिनी तुम्ही वीरू भाऊजी इथे या स्नेहालयात? का? काय झालं? ही तुमची काय अवस्था झाली आहे? अरे काय झालं गोपाल? मला सांग मित्रा, काय झालं सगळं सांग. अरे हो वीरू,
विरुद्ध तू म्हटलं होतंस ना तेच झालं. अरे मला दुसरा मुलगा झाला रे, पण रडू नकोस, सांग काय झालं ते. पण त्यानंच आमची अशी दुर्दशा केली रे मित्रा, त्यानंच आमची अशी दुर्दशा केली. नाही मित्रा, इथे रडायचं नाही. हे स्नेहालय आहे हसण्यासाठी, दुःखी आणि पीडितांच्या जीवनात आनंदाची नवी बाग फुलवण्यासाठी. अजिबात रडायचं नाही. मग भाऊजी, आमच्या बागेतलं फूल कुठे आहे? सांगा, कुठे आहे? सीमा, सीमा, चुकलो ग मी, माफ कर मला, माफ कर. वीरेंद्रची काहीच चूक नाही ग यात, त्याचा काही दोष नाही यात. मीच त्याला आपल्या मुलीला संपवायला सांगितलं होतं सीमा, मी संपवायला सांगितलं होतं आपल्या मुलीला. तो नाही नाही म्हणत असताना सुद्धा मी त्याच्यावर बळजबरी केली ग. नको नको त्याला ते बोललो, त्याचा काहीच दोष नाही ग. मीच आहे अपराधी, तुझा, त्याचा आणि काय आपल्या बोलताय? निष्पाप आणि निरागस पोरीचा. भाऊजी, हे सांगताय ते खरं आहे का? माझी पोर या जगात नाही का? सांगा भाऊजी, सांगा, काय घडलं, कसं घडलं, माझ्या पोटच्या गोळ्याचं काय झालं? सांगा ना भाऊजी, सांगा ना प्लीज, मी तुमच्या पाया पडते हो. वहिनी, वहिनी असं करू नका हो. शांत व्हा, असं बोलू नका. शांत व्हा, शांत व्हा. आधी सगळं काही सांगतो. ती पावसाळी रात्र मी कधीच विसरू शकत नाही. गोपालच्या सांगण्यानुसार मी त्या कोवळ्या जीवाला माझ्या थरथरत्या हातात घेतलं आणि क्षणात तुमच्या घराबाहेर पडलो. मला सुचेना की कुठं जावं, काय करावं, कसं करावं. पावसाच्या त्या थंड पाण्याच्या वर्षावातही मला नुसत्या त्या कल्पनेनेच दरदरून घाम फुटला होता. मात्र मित्रप्रेम जिंकलं आणि मी स्टेशन नजीकच्या अंधारातील निर्मनुष्य अशा रेल्वे ट्रॅककडे वळलो. इथून दर 2 मिनिटांनी एक रेल्वे पास होते. याच रेल्वे लाईनवर ठेवतो हिला, कुणाला काही कळणारही नाही. येते वाटते ट्रेन. गुड बाय बेटा, गुड बाय. नको नको, ही गाडी जाऊ दे. या नंतरच्या गाडीखाली ठेवतो हिला. येस, या नंतरच्या गाडी. आता या दिशेने येते गाडी. चला चला, ठेवावं आणि निघावं. चला निघावं आता. आता मागे वळून बघायचं नाही. बापरे, पाऊस आणखीनच वाढलाय. तिला त्रास होत असेल, हे उचलून घ्यावं तिला. आणखी गाड्या येतीलच ना, तेव्हा ठेवते रुळावर. आता नको. खरंच हिला या रेल्वे ट्रॅकवर ठेवू की नको? नाही, हे काम माझ्याकडून होणार नाही. तिला किती वेदना होतील, आणि तिचा दोष तरी काय? वीरेंद्र, तुला मैत्रीची शपथ आहे. गोपालला मुलगी नको. त्या नकोशीला नाहीशी करण्याचं काम तुझ्यावर सोपवलं आहे. तुझ्या जिवलग मित्रानं. ठेव तिला रुळावर. मैत्रीचं कर्तव्य बजावलंच पाहिजे तू. ठेव तिला रुळावर. ठेव. मैत्रीचं नातं जप तू. नाही, कदापि नाही.
हे काम माझ्या हातून कदापि होणार नाही, नाहीच होणार. मग मग मी गोपाळला काय सांगू? नाही, काहीच सांगणार नाही मी त्याला. मी त्याला भेटणारच नाही. त्याला मुलगी नको. मी आणलं तिला, आता ती माझ्या जवळ आहे. किती विश्वासानं माझ्या छातीला बिलकुल झोपली आहे ती. नाही नाही, या चिमुकलीचा हा विश्वास मी कसा मोडू? तिच्या डोळ्यात स्वप्न आहेत जग बघण्याचं. मी ते कसं हिरवून घेऊ? अरे माणूस आहे मी, राक्षस नाही. माझ्यातील माणुसकी अद्याप मेलेली नाही. आता या छोट्याशा जीवासाठी मी जगाशी लढेल. या इवल्याशा जीवाच्या श्वासात नवा प्राण, नवा आत्मविश्वास आणि नवा जोश मी भरेन. यापुढे मीच करणार तिचं पालन पोषण. मग त्यासाठी गोपालच्या मैत्रीला तिलांजली द्यावी लागली तरी बेहत्तर. मी होणार या एका बापाने नाकारलेल्या नकोशीचा बाप. ती होणार सर्वांची लाडकी, सर्वांना हवी हवीशी, सर्वांची प्रिय. कोण आहे रे तिकडे? काय करताय अंधारात? अरे बापरे, अरे पोलीस आले वाटतं. अरे पळा पळा रे. ए, हाताच्या ए, पेट्या. अरे थांबा. लवकर. अरे थांबा, पळताय काय? अरे कोणी पोलिसांच्या हाती लागता कामा नये. लवकर पळा. अरे. लवकर पळा. अरे पळताय काय? पोलिसांना लगेच कळवलं पाहिजे, लगेच फोन केला पाहिजे. भाऊजी, म्हणजे म्हणजे माझी मुलगी तुमच्या जवळ आहे. ती सुखरूप आहे, सुखात आहे, आनंदात आहे. सांगा ना भाऊजी, सांगा ना. कुठे आहे ती? कुठे आहे? विरू, हे विरू, ओ. अरे बोलव ना तिला लवकर. मला तिची माफी मागायची. अरे मित्रा, अरे माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं आहे मला. गोपाल, कुठे आहे रे ती? बोलव ना तिला मित्रा, लवकर बोलव. अहो, ती माझ्या हृदयात आहे. काय? ती माझ्या प्रत्येक श्वासात आहे. तिनंच मला केलं कोट्याधीश. काय? म्हणजे ते कसं? वहिनी, तब्बल 20 कोटी रुपयाचं स्मगलिंगचं अफीम पकडून दिल्याबद्दल पोलिसांनी मला 2 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं. गोपाल, तुझी नकोशी म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे. काय म्हणतोस? हो, हे मला त्याच दिवशी कळलं. अहो, ऐकलं? हो. त्याच पैशातून मी अशा कचऱ्याच्या डब्यात टाकलेल्या, रस्त्यावर, बस स्थानकावर आणि रेल्वेच्या ट्रॅकवर टाकलेल्या बेवारस अनाथ मुलामुलींसाठी या स्नेहालयाची उभारणी केली. अरे वा. हो. इथं पोटच्या अपत्यांनीच बेघर केलेल्या पीडित मायबापांनाही मी सहारा देतो. वा. तेच त्या अनाथांचे नाथ होऊन त्यांची काळजी, त्यांची देखभाल करतात. वा. भाऊजी, हो. सांगा ना, कुठे आहे माझ्या स्वप्नातली माझी इवलीशी परी? कुठे आहे आमची राजकन्या? हो, वहिनी, मी तिला लगेच घेऊन येतो. आण रे. हा गोपाल, आलोच. हा, अरे लवकर ये. हो, मित्रा, अरे लवकर आण. आणतोच. लवकर आण रे हो, मित्रा, लवकर आण. मला बघायचं आहे तिला. लवकर आण. सीमा, आज मला माझ्यातल्या सैतानाची किळस येते. आयुष्याची 25 वर्ष मी तीळ मरतोय ग. तीळ मरतोय. विरुला, मीच जन्म दिलेल्या माझ्याच लेकराला रेल्वे ट्रॅकवर फेकण्यासाठी पाठविलं होतं ग. हत्यारा आहे मी, हत्यारा.
खुनी आहे मी, खुनी, पापी आहे, पापी. ओहो ओहो, पण वीरेंद्र भाऊजींमध्ये असलेल्या देवदूताने तिला वाचवलं. इतकं सगळं घडूनही आज आम्हाला त्यांनीच आधार दिला ना. हो का? याला म्हणतात खरं मित्र प्रेम. हो हो सीमा, खरं बोलतेस तू. अगं हेच प्रेम आज माझं आयुष्य बनून माझ्या पुढ्यात आलेलं आहे. मित्र असावा तर असा, माझ्या वीरू सारखा. ये बेटा ये ये बेटा ये अशी पुढे उभी राहा. वीरू, कोण वीरू, आणलंस बेटा? नमस्कार काका. नमस्कार काकू. सुखी राहा बेटा. ही आहे रमा. हो. अरे मी ओळखतो तिला. ओळखतो. हा, तिनंच तर आणलं आम्हाला इथवर. हा. हा, आणि हो वीरू, तुला सांगतो, काय? खूप सुशील, समजदार आणि प्रेमळ आहे बरं का रमा. ही तुमचीच मुलगी आहे. काय? काय? हो रमा आमची मुलगी आहे? वीरू, अरे खरंच म्हणजे रमा माझीच मुलगी आहे. हो, अरे अगदी सूर्यप्रकाशा इतकंच सत्य. रमा बेटा, ये पोरी ये. 25 वर्षांची आपली ताटातूट आई विना कशी जगली असेल माझी पोर. ये बेटा. माझ्या आनंदाला तर सीमा चुकली नाही आता. हो बेटा, रमाला बघून माझी सारी दुःख कष्ट नाहीशी झालेली आहेत बघ आता. हो, हो, हो. बाबा, बाबा नव्हे, मी तुझा आबा. हेच तुझे खरे जन्मदाते आई बाबा. पोरी, तुझे मायबाप बनून मीच तुझं पालन पोषण केलं ग. तुला बोलायला चालायला शिकवलं. पोरी, आज मी जे काही आहे ना, तो फक्त तुझ्याच मुळे ग. फक्त तुझ्याच मुळे. तूच माझी लक्ष्मी, तूच माझी सरस्वती. पोरी, तू माझी मुलगी म्हणून मला प्रेम दिलंस, आई म्हणून संस्कार दिलेस. तूच माझी तपस्या आहेस ग, आणि तूच माझी प्रतिज्ञा. तूच माझी प्रतिज्ञा. बाबा, नो टिअर्स. आपल्या स्नेहालयाचा पहिला नियम काय ते तुम्ही विसरलात वाटतं. हस तू हरदम, चाहे खुशी हो या गम. अरे हो हो, विसरलोच. इथे रडायला, अश्रू काढायला मनाई आहे. हं, आई वडिलांची तुम्ही मला कधीच कमी पडू दिली नाही. हं, माझी प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण केली, अगदी न मागता. आजही मी जेवण केल्याशिवाय तुम्ही जेवत नाही. बाबा, तुम्ही तर माझ्यासाठी परमेश्वरच आहात. पोरी, मी कधी देवाला बघितले नाही. हं, मात्र तुमच्यातलं देवत्व मी अनुभवलं आहे. आज तर तुम्ही मला माझे जन्मदाते आई वडीलही मिळवून दिलेत. बाबा, आजपर्यंत मी तुम्हाला स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, मात्र आज मागणार आहे. द्याल ना तुम्ही? पोरी, मनात येईल ते माग. माझ्याकडे जे काही आहे ते सारं सारं तूच दिलं आहेस. तू म्हणशील तर छाती पाडून हृदय देखील देईल मी तुला. माग पोरी, तुला काय हवंय ते माग. बाबा, तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे. तुम्ही आमच्या सोबतच राहाल. बस एवढंच. तू आता काय मागणार या विचारानं मी तर घाबरलो क्षणभर. बेटा रमा, स्वर्गाहून सुंदर असलेल्या तुझ्या स्नेहमयी स्पर्शानं मंतरलेल्या या स्नेहालयापासून मी कधी दूर जाऊ शकेल का? आणि हो मित्रा, आम्ही दोघं जाऊ देऊ तेव्हा ना. वीरू मित्रा, वीरू अरे भाऊजी. आम्ही नाही जाऊ देणार तुला. हो, मला ठाऊक आहे. ये बेटा. ये. श्रोते हो, आपण ऐकत होतात मराठी नाटक नकोशी. सहभागी कलाकार होते अभय अंजीकर, अनिल पालकर, पल्लवी देशमुख,
भाग्यश्री इवनाते, लेखन होतं सायली थेरे यांचं. सादर करते होते सुरेंद्र पाटील. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.